नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यामधील कलम 79 कलम 79 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यामधील कलम 79 हे महिलांच्या सन्मानाचे आणि गोपनीयतेचे रक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. पूर्वीच्या भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC या कायद्यामधील कलम 509ची जागा आता नव्या कायद्यात BNS या कायद्यात कलम 79ने घेतलेली आहे. या कलमाचे सविस्तर आपण आज अभ्यास करणार आहोत. विश्लेषण करून पाहूया. कलमाची व्याख्या आहे BNS 2023 कलम 79 यामध्ये अशी तरतूद आहे की जो कोणी कोणत्याही स्त्रीच्या विनयशीलतेचा मॉडेस्टीचा अपमान करण्याच्या उद्देशाने कोणताही शब्द बोलेल, कोणताही आवाज किंवा हावभाव करेल किंवा कोणतीही वस्तू अशा उद्देशाने प्रदर्शित करेल की असा शब्द किंवा आवाज त्या स्त्रीला ऐकू जावा किंवा असा हावभाव किंवा वस्तू त्या स्त्रीला दिसावी किंवा तिच्या गोपनीयतेत प्रायव्हसीमध्ये बाधा आणेल, त्याला 3 वर्षापर्यंत असू शकेल अशा साध्या कारावासाची आणि दंडाचीही शिक्षा दिली जाईल. आता ही तरतूद सोप्या शब्दात समजून घेऊया. हे कलम महिलांच्या वैयक्तिक सन्मानाचे व गोपनीयतेचे रक्षण करते. जर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक एखाद्या महिलेला लाज वाटेल, तिचा अपमान होईल किंवा तिच्या खाजगी आयुष्यात म्हणजे प्रायव्हसीमध्ये ढवळाढवळ होईल असे वर्तन केले तर तो या कलमाअंतर्गत गुन्हा ठरतो. यामध्ये केवळ शारीरिक हल्ला किंवा स्पर्श आवश्यक नाही, तर केवळ बोलणे, अश्लील खुणा करणे किंवा तिच्या खोलीत डोकावणे या गोष्टी देखील गुन्ह्याच्या कक्षेत येतात. आता ह्या कलमाच्या पार्श्वभूमी काय, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे आणि ऑब्जेक्ट्स काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी याची, तर ब्रिटिशकालीन IPC 1860च्या कलम 509मध्ये ही तरतूद होती की त्या काळी महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मिळणाऱ्या वागणुकीचे रक्षण करण्यासाठी हे कलम तयार केले होते. नवीन फौजदारी कायद्यांच्या सुधारणेत 2023मध्ये BNSमध्ये या कायद्यात महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांना प्राधान्य देण्यासाठी या तरतुदीला प्रकरण 5मध्ये चॅप्टर 5मध्ये अंतर्गत कलम 79 म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता उद्दिष्ट काय आहे ह्या कलमाची, तर महिलांना सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही ठिकाणी सन्मानाने जगण्याचा हक्क देणे. केवळ शारीरिक हिंसाच नाही तर मानसिक छळ आणि शब्दांद्वारे होणाऱ्या विनयभंग रोखणे. महिलांच्या संविधानाने दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचे राईट टू प्रायव्हसीचे रक्षण करणे हे या कलमाचे उद्दिष्ट आहे. आता आवश्यक कायदेशीर घटक कोणते आहेत, इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत ह्या कलमासाठी, ऑफेन्स होण्यासाठी कोणते इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स आहेत, तर हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील घटकांची उपस्थिती अनिवार्य आहे. कलम 79चे आवश्यक घटक कोणते आहेत, तर विशिष्ट हेतू मेन्स रिया असणं गरजेचं आहे. इंटेन्शन टू इन्सल्ट वुमन्स मॉडेस्टी, कृतीचे स्वरूप ॲक्टस रियाज असावं. वर्ड्स, गेस्चर, साऊंड्स, शोविंग ऑब्जेक्ट्स ह्या गोष्टी घडल्या गेल्या पाहिजेत. महिलेची उपस्थिती आणि गोपनीयता इंट्रुडिंग ऑन हर प्रायव्हसी. एक आहे हेतू, इंटेन्शन आणि मेन्स रिया असणं गरजे. आरोपीचा उद्देश संबंधित महिलाच्या विनयशीलतेचा म्हणजेच मॉडेस्टीचा अपमान करण्याचा असावा, असा हेतू आरोपीचा असावा. दुसरा आहे कृती असावी, ॲक्टस रियाज असावं. आरोपीने खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टी केलेल्या असाव्यात. पहिलं म्हणजे अश्लील किंवा अपमानास्पद शब्द बोलणे. दुसरा आहे अश्लील आवाज काढणे, उदाहरणार्थ शिट्टी वाजवणे, हुटिंग करणे इत्यादी. तसेच अश्लील हावभाव करणे, गेस्चर करणे, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू प्रदर्शित करणे, उदाहरणार्थ अश्लील चित्रे किंवा फोटो दाखवणे. नंतर आहे स्त्रीच्या गोपनीयतेवर अतिक्रमण करणे, इंट्रुडिंग अपॉन प्रायव्हसी, उदाहरणार्थ ती कपडे बदलत असताना पाहणे किंवा तिच्या वैयक्तिक जागेत डोकावणे. तर ह्यापैकी कोणतीही गोष्ट केल्यास ह्या कलमाचा उल्लंघन होतं, या कलमाअंतर्गत गुन्हा ठरला जातो. संप्रेषण, कम्युनिकेशन, ते शब्द किंवा आवाज त्या महिलेला ऐकू जावेत किंवा ती वस्तू हावभाव तिला दिसावेत या उद्देशानेच ती कृती केलेली असावी. आता गुन्ह्याचे वर्गीकरण कसं आहे, कायदेशीर स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं, तर लिगल क्लासिफिकेशन कसं आहे, तर वैशिष्ट्य काय, गुन्ह्याचे स्वरूप आणि ऑफेन्स, कायदेशीर संज्ञा काय, स्थिती काय आहे,
लीगल स्टेटस तर संज्ञा या कॉग्निजेबल आहे. ह्या गुन्हा पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. जर ह्या कलमाअंतर्गत जर गुन्हा सिद्ध झाला किंवा तो गुन्हा नोंदवला गेला तर तुम्हाला वॉरंटशिवाय पोलीस अटक करू शकतात. कॉग्निजेबल आहे. जामीन पात्रता आहे, बेल मिळू शकते. जामीनपात्र आहे, पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात जामीन मिळू शकतो. तडजोड कंपाऊंडिंग आहे. तडजोड करण्यायोग्य हा गुन्हा आहे, कंपाऊंडेबल आहे. पीडित महिलेच्या संमतीने आणि न्यायालयाच्या परवानगीने विथ द परमिशन ऑफ कोर्ट याने हा गुन्हा तडजोड करता येतो. कुठे चालतो तर हा न्यायालय ट्रायबल बाय न्यायालय कोणत्याही दंडाधिकाऱ्यांद्वारे चालवण्यास योग्य आहे. एनी मॅजिस्ट्रेट इथं हा खटला चालू शकतो. आता शिक्षा आणि कायदेशीर उपाय काय आहेत या कलमांतर्गत या गुन्ह्यासाठी तर पनिशमेंट अँड लीगल रेमेडीज. शिक्षा काय आहे, पनिशमेंट काय 3 वर्षापर्यंतचा साधा कारावास, सिम्पल इम्प्रिझनमेंट आणि दंड आणि फाईन पेनल्टी लागू शकते जर गुन्हा सिद्ध झाल्यास. कायदेशीर उपाय काय आहेत, रेमेडीज फॉर विक्टीम. महिलेला कायदेशीर उपाय काय आहेत की पीडित महिला जवळच्या पोलीस ठाण्यात FIR नोंदवू शकते किंवा ऑनलाईन EFIR करू शकते. दुसऱ्या पोलीस दखल घेत नसतील तर कलम 223 BNSS, पूर्वीचे कलम 200 CRPC नुसार, पण आत्ताचं BNSS 223 नुसार अंतर्गत थेट दंडाधिकाऱ्यांकडे खाजगी तक्रार प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करता येते जर पोलीस दखल घेत नसतील तर. आता पुरावे आणि पुराव्याचा भार कुणावर असतो तर एव्हिडन्स अँड बर्डन ऑफ प्रूफ. आवश्यक पुरावे, एव्हिडन्स रिक्वायर्ड. पीडितेची साक्ष, ओरल टेस्टिमनी ऑफ विक्टीम. भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार BSA 2023 नुसार पीडितेची सुसंगत आणि विश्वासार्ह साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तांत्रिक इलेक्ट्रॉनिक पुरावे, CCTV फुटेज, व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरील मेसेज किंवा व्हिडिओज हे देखील पुरावे आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आय विटनेसेस, घटना घडली तेव्हा तिथे हजर असणारे इतर लोक हे देखील साक्ष म्हणून वापरले जातात. पुराव्याचा भार कुणावर येतो, बर्डन ऑफ प्रूफ कुणावर आहे. फौजदारी कायद्याच्या मूलभूत सिद्धांतानुसार पुराव्याचा भार फिर्यादी पक्षावर म्हणजे प्रोसिक्युशन्सवर असतो. आरोपीचा हेतू महिलेचा अपमान करण्याचाच होता हे संशयापलीकडे सिद्ध करावे लागते. आता संबंधित इतर कायदे आणि घटनात्मक कलमे कोणते आहेत ह्या कलमासंबंधित ते पाहूया. तर भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधील कलम 14 अनुच्छेद 14 अन्वये समानतेचा अधिकार, राईट टू इक्विलिटी हे कलम ह्या कलमाशी संबंधित आहे. तसेच कलम 21 सन्मानाने जगण्याचा आणि वैयक्तिक गोपनीयतेचा अधिकार, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, प्रायव्हसीचा अधिकार ह्या भारतीय संविधानाद्वारे कलम 21 अंतर्गत दिलेला आहे. तर इतर कायदे कोणते आहेत, संबंधित कायदे कोणते आहेत तर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, IT ॲक्ट 2000 मधील कलम 67 इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील साहित्य प्रसारित करणे ही कलम संबंधित आहे. तसंच कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणीपासून संरक्षण कायदा 2013 पोश ॲक्ट. तसंच BNS कलम 74 स्त्रीच्या विनयशीलतेचा बाधा आणण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर. तेही इतर कायदे संबंधित असलेले कलम आणि कायदे आहेत. महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय, लँडमार्क जजमेंट कोणते आहेत, रूपन देओल बजाज विरुद्ध KPS गिल 1995 मधला हा खटला आहे. ह्या न्यायालयीन प्रकरणामध्ये तथ्य काय होते, फॅक्ट्स काय होते. एका ज्येष्ठ महिला IAS अधिकाऱ्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर DGPवर एका पार्टीमध्ये त्याच्या पाठीवर थाप मारल्याचा आणि आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप केला. मुद्दा काय होता, केवळ स्पर्श करणे किंवा शब्द बोलणे. हे IPC 509 आत्ताचे BNS 89 नुसार अन्वये आणि 354 अंतर्गत गुन्हा मोडते का. तर न्यायालयाचा निर्णय होता, रेशिओ डेसिडेंडी होती की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की स्त्रीच्या विनयशीलतेची व्याख्या सामाजिक मानकांनुसार ठरते. कोणतीही अशी कृती जी स्त्रीच्या स्वाभिमानाला व नैतिकतेला धक्का पोचवते कलम 509 अंतर्गत गुन्हा ठरते. आरोपीला दोषी ठरवण्यात आले. तर ह्या कलमांतर्गत आरोपीला दोषी ठरवण्यात आले. स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध मेजर सिंग दुसरा खटला आहे. 1967 मधला हा खटला आहे, न्यायालयीन प्रकरण आहे. तथ्य काय होतं, फॅक्ट्स काय होते, आरोपीने एका अत्यंत लहान काही महिन्यांच्या बालिकेसोबत गैरवर्तन केले होते. मुद्दा काय होता, इश्यू काय होता,
तर लहान मुलीला स्वतःच्या विनयशीलतेची जाणीव असते तरीही तिच्याबाबत हा गुन्हा घडू शकतो का? न्यायालयाचा निर्णय. रेशिओ डेंडी काय होतं, तर न्यायालयाने स्पष्ट केले की प्रत्येक स्त्रीला जन्मापासूनच विनयशीलता मोडेस्टी प्राप्त होते, मग तिला तिची जाणीव असो वा नसो. त्यामुळे लहान मुलीच्या बाबतीतही हा गुन्हा लागू होतो. आता ह्या कलमासंबंधात असलेले लॅटिन कायदेशीर सुभाषिते किंवा सूत्रे कोणते आहेत, लॅटिन मॅक्झिम्स कोणते आहेत, तर ॲक्टस नॉन फेसिएट रियम निसी मेन्सिट्रिया हे एक लॅटिन मॅक्झिम आहे. ते हा मॅक्झिमचा अर्थ काय होतो, तर केवळ कृती कुणालाही दोषी बनवत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी हेतू नसेल मेन्स रिया नसेल. तर कलम 79च्या संदर्भात जर चुकून किंवा अनअवधानाने एखाद्या व्यक्तीकडून असे शब्द बोलले गेले ज्याचा उद्देश अपमान करणे नव्हता, तर हा गुन्हा ठरत नाही. हेतू सिद्ध करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या कायदेशी तुलना. तर IPC 509 वर्सेस विरुद्ध BNS 79. जुना कायदा IPCमध्ये 1860मध्ये या कलमाचा क्रमांक होता 509. आता नवीन कायदा BNS 2023 अन्वये या कलमाचा क्रमांक आहे 79. शिक्षा काय होती IPCनुसार IPC 509 नुसार शिक्षा काय होती, 3 वर्षापर्यंत साधा कारावास किंवा दंड दोन्ही होऊ शकतात. 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड, फाईन इज कंपल्सरी नाव. आता ह्या कायद्यानुसार BNS 79नुसार 3 वर्ष साधा आणि दंडही देण्यात येईल. कंपल्सरी केलेला आहे, फाईन इज कंपल्सरी. पुढे आहे प्राधान्य काय, कायद्याच्या शेवटी किरकोळ गुन्ह्यांच्या प्रकरणात सुरुवातीला प्रकरण 5 व महिला व बालकांवरील गुन्हे यांमध्ये समाविष्ट केलेले आहे. व्यवहारातील उपयोग आणि प्रॅक्टिकल संभाव्य बचाव काय, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन अँड डिफेन्सेस काय आहेत ह्या कलमासाठी. तर व्यवहारातील उपयोग काय, प्रॅक्टिकल युजेस. हा कायदा रस्त्यावरील छेडछाड, टीजिंग, कामाच्या ठिकाणी महिलांना दुय्यम लेखणे किंवा टोमणे मारणे, सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवणे आणि पाठलाग करून अश्लील खुणा करणे यांविरुद्ध वापरला जातो. संभाव्य बचाव काय, पॉसिबल डिफेन्सेस फॉर अक्यूज. बचाव काय कसा करता येईल, तर हेतूचा अभाव, अब्सेन्स ऑफ मेन्सरिया, केवळ सामान्य संभाषण होते, अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता हे आरोपीला सिद्ध करावं लागतं. बचाव घेऊ शकतो याचा. खोटी तक्रार, फॉल्स इम्प्लिकेशन्स, पूर्ववैमनस्यातून किंवा सूडबुद्धीने खोटी तक्रार दाखल केली गेली आहे याचा बचाव घेता येतो. चुकीची ओळख, मिसटेकन आयडेंटिटी, घटना घडली तेव्हा आरोपी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, ॲलिबाय घेऊ शकतात, याचा बचाव घेऊ शकतात. टीका आणि आव्हाने, क्रिटिसिझम आणि चॅलेंजेस काय होते, तर दुरुपयोगाची भीती, काही वेळा कौटुंबिक किंवा वैयक्तिक वादात या कलमाचा गैरवापर खोट्या तक्रारी दाखल करण्यासाठी केला जातो अशी टीका केली जाते. विनयशीलता, मॉडेस्टी, शब्दाची संदिग्धता, कायद्यात मॉडेस्टीची अचूक व्याख्या दिलेली नाही त्यामुळे हे न्यायालयीन अर्थावर अवलंबून राहते. वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत, तर सोशल मीडियावरील अश्लील मेसेज या कलमात येतात का, तर याचं उत्तर आहे होय. जर मेसेज थेट पीडितेला उद्देशून तिचा अपमान करण्यासाठी पाठवले असतील तर BNS कलम 79 आणि IT ॲक्टच्या तरतुदी लागू होतात. प्रश्न 2, हा गुन्हा जामीनपात्र आहे का, होय. तर हा गुन्हा जामीनपात्र बेलेबल गुन्हा आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, तर जुने कलम IPCनुसार 509, आता BNSनुसार 79. तर गुन्हा प्रकार कसा आहे, संज्ञेय आहे, कॉग्निझेबल आहे, जामीनपत्र आहे आणि तसेच कंपाऊंडेबल आहे. महत्त्वाचा खटला काय, रूपम देओल बजाज वर्सेस KPS गिल हा महत्त्वाचा खटला आहे ह्या संबंधात. महत्त्वाचा फरक काय, तर BNS अंतर्गत आता दंडाची तरतूद अनिवार्य करण्यात आलेली आहे. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा, तर भारतीय न्यायसंहितेचे कलम 79 हे महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणारे एक महत्त्वाचे कायदेशीर हत्यार आहे. हे कलम केवळ गुन्हेगारांना शिक्षा देत नाही तर समाजात महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यास मदत करते. कायद्याचा योग्य वापर आणि सजगता हीच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाची नांदी ठरली आहे. तर मित्र, आज आपण BNS भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 79च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा.
जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.